हे अशा प्रकारे आपण जमीन लागवडीसाठी योग्य बनवून ठेवलेली आहे. इथे आपण पहिले नांगरणी केली. नांगरणी केल्याने मोठे मोठे ढेकळे जे असतात जमिनीचे खालीवरी होतात आणि त्याच्यानंतर मोठाले ढेकळे जे असतात ते नांगरणीने मोठाले असतात. मग आपण काय केलं, याच्यावरती बेड रोटावेटर मारला. रोटावेटरने काय झालं, ते मोठाले ढेकळे आहेत ते लहान झाले. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की मग आता याच्यावरती बेड तयार केले. तर 5 फुटावरती हे बेड तयार केले. तुम्हाला बेड दिसत असतील, हे ते 5-5 फुटावरती बेड तयार केले. आणि बेड तयार केल्याच्यानंतर आपण काय केलं, याच्यावरती ही ड्रीप पाईपलाईन टाकलेली आहे. ड्रीप ही 25 हे काय म्हणतात ते एक 12 mm ची ड्रीपची नळी आहे याच्यामध्ये. आणि मधातला पाईप जो आहे, सेंटर पाईप हा आहे तो 2 इंच पाईप आहे. आणि एक अशा प्रकारचे बेड बनवून ही एक क्षेत्र तयार केलेलं आहे. जवळजवळ हे 3 ते 4 एकर एरिया आहे. आणि याच्यानंतर आपण काय केलं, ह्या बेडवरती सगळीकडे मल्चिंग पेपर टाकलेला आहे. आणि मल्चिंग पेपर टाकल्याच्यानंतर आपण मग सोईंग करणार आहोत. तर हे बघा, सगळं दाखवतो तुम्हाला. हे सगळं व्यवस्थित कसं क्षेत्र बनवलेलं आहे ते. पूर्ण एरिया आहे, जवळजवळ 4 एकरचा एरिया आम्ही बनवलेला आहे व्यवस्थित. आणि हे मधात वॉल सिस्टीम टाकलेली आहे. ही वॉल आहे बघा, इकडून 2चा वॉल आहे, मधात रेड्युसर आहे आणि एकदम सेंटरला टी एक आहे. त्याच्यानंतर मग रेड्युसर आहे, त्याच्यानंतर एक वॉल आहे. आणि ही मधातली 2.5ची पाईपलाईन आहे. मधात एकदम तिकडे एक वॉल बसवलेला आहे, जेणेकरून अर्धं पाणी इकडे जाते आणि अर्धं पाणी इकडे जाते. हे अशा प्रकारची ड्रीप लाईन. आता बघा, सगळीकडे पाणी दिसत आहे ड्रीपमध्ये. मला पाईपलाईन दिसत असेल, व्यवस्थित पाणी चाललेलं आहे. हे बघा, आता मल्चिंग पेपर टाकलेला आहे सगळीकडे. असं मल्चिंग पेपर टाकण्यात आलेला आहे, व्यवस्थित आहे, चांगले टाकलेला. त्याच्यावरती भेंडी लावायची तर 45 सेंटीमीटर प्लांट ते प्लांट डिस्टन्स ठेवून आपण भेंडी लावू शकतो आणि होल पाडू शकतो. होल पाडल्यावर आपण भेंडी लावू शकतो. त्याच्यानंतर मग आपण 2 फुटावरती अंतर ठेवायचं प्लांट ते प्लांट आणि मिरची लावून घ्यायची. भेंडीचं जंपलाजम लावायचं असेल तर एका लाईनचे 4 रो लावायचे. क्रॉसिंग तयार होते व्यवस्थित. आणि क्रॉसिंग झाली की मग मस्त व्यवस्थित तुमचे प्लांट जास्त व्यवस्थित भेटतात. तर 4 रो लावले एका जंपलाजमचे तर 40 प्लांट भेटतात. तर तुमचे क्रॉसेस तयार होतात व्यवस्थित. त्याच्यानंतर मग मिरचीचे 2-2 फुटावरती 15-15 झाड लावले. 2 फूट 2 लाईन लावायचे, जेणेकरून 30 झाडं होतात. आणि 30 झाडं लावले की व्यवस्थित तुम्हाला सेल्फिंग आणि क्रॉसिंगसाठी बरोबर मटेरियल भेटतं. त्यामुळे मटेरियल व्यवस्थित जर तुमच्या लाईनी असतील तर तुम्हाला व्यवस्थित क्रॉसेस बनवायतात. आणि तुम्हाला याच्यावरती समजा जर दोडके गिलके किंवा कारले वगैरे लावायचे असतील तर त्याच्यामध्ये 3 फुटाचं अंतर ठेवायचं, जेणेकरून स्पेसिफिक डिस्टन्स भेटतो आणि व्यवस्थित प्लांट मॅनेजमेंट करता येतं तुम्हाला. आणि नंतर सेल्फिंग क्रॉसिंग करायला काही अडचण येत नाही. जर तुम्हाला दोडके लावायचे तर व्यवस्थित एक 12-12 झाडं लावायची 2-2 रोमध्ये, जेणेकरून व्यवस्थित सिस्टमॅटिक तुमचं एक ब्रीडिंग ब्लॉक तयार होतो. आणि अशा प्रकारे तुम्ही एक चांगल्या प्रकारची ब्रीडर बनण्यासाठी योग्य होता.